या वडीला प्रत्येक भागात वेगळं नाव आणि करायची पद्धत वेगवेगळी असेल, पण या वडीमुळे तोंडाला चव येते हे मात्र नक्की. मी इथे जाड बुडाच्या पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं. तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला. ठेच्यासाठी 4 हिरवी मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं एकत्र करून जाडसर वाटून घेतलं. 1 ते 1.5 मिनिटांसाठी हा ठेचा मंद गॅसवर चांगला परतून घेतला. आता त्यामध्ये हिंग अर्धा छोटा चमचा आणि हळद अर्धा छोटा चमचा घालून एकत्र करून घेतले. बेसनच्या पदार्थामध्ये हिंग थोडा जास्त वापरायचा, म्हणजे बेसन पचायला हलकं जातं. आता फोडणीमध्ये 1 वाटी पाणी घातले. त्यामध्येच कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. सर्व बाजूनी पाण्याला चांगली उकळी आली आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये मी बेसन थोडं थोडं करून पसरून टाकणार आहे. इथे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यामुळं 1 वाटी बेसन घेतलं आहे. बेसन टाकताना गॅस मंदच हवा आणि बेसन टाकल्यानंतर ते भरभर हलवायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, त्यामुळं गाठी होत नाहीत. बेसन जर घरी दळून आणलेलं असेल तर ते थोडं जाडसर असतं, त्यामुळं त्याच्या शक्यतो गाठी होत नाहीत. पण तयार बेसन आणलेलं असेल तर गाठी होतात. त्यामुळे वड्या बनवण्यापूर्वी थोडं चाळणीने चाळून घ्यायचं. बेसन पॅनपासून वेगळं व्हायला लागलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. पाणी शिंपडून वाफ आणल्यामुळे बेसनमध्ये जर गाठी झाल्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होतात. मी इथे पोळपटला तेल लावून घेतलं आहे. त्यावर हे मिश्रण घालून व्यवस्थित पसरून घेतलं आहे. मी थोडं जाडसरच ठेवलं आहे. तुम्हाला हवं असेल तर अजून पातळ पसरू शकता. बेसन व्यवस्थित पसरून झालं की आता त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या वड्या भाकरी किंवा चपातीबरोबर छानच लागतात, पण कोरड्याही खूप छान लागतात. वड्या बनवताना पाणी आणि बेसन यांचं प्रमाण सारखं असलं पाहिजे आणि कढई किंवा पॅन जाड बुडाचं हवं. अशा या खमंग वड्या एकदा नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.